धुळवडीच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये 10 मशिदी झाकण्यात आल्या। यामध्ये जामा मशिदीचा देखील समावेश आहे। जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून गेल्या वर्षी मोठी हिंसा झालेली, ज्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता। दरवर्षी यावर्षी धुळवड आणि रमजान जुम्मा एकाच दिवशी आले, त्यामुळे संभलच्या प्रशासनाने खबरदारी म्हणून 10 मशिदी झाकण्याचा निर्णय घेतलेला होता। तर चौपाई मिरवणूक आणि जुम्मा नमाजाच्या वेळी देखील दोन्ही समाजांना त्या वेळा ठरवून देण्यात आलेल्या। तसंच कालपासून संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलाय। तर मोदी सरकारच्या काळात अशा प्रकारे मशिदी झाकाव्या लागतात। या लोकांनी समाजाचं काय करून ठेवलंय, अशी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। बघूया। दुर्दैवाने गेल्या 10 वर्षांमध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो। होळी हा सगळ्यांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा, सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचा असा हा सण आहे, उत्सव आहे। आज देशामध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे, कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते, कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला वगैरे। ठीक आहे, हे दिवससुद्धा निघून जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।